विचाराची श्रीमंती, खरी ओळख माणसांची. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ पाहणार आहोत. तो विषय आपल्या सगळ्यांच्या मनाच्या इतक्या जवळचा आहे. तो विषय म्हणजे विचारांची श्रीमंती, खरी ओळख माणसाची. या विषयावर आपण आज लेख पाहणार आहोत. तर तो तुम्ही जरूर ऐकावा किंवा वाचावा ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे. तर आता आपण लेख वाचायला सुरुवात करूया. तर आज आपण अशा जगात राहतोय जिथे माणसांची किंमत, त्याच्याकडे किती पैसा आहे, तो कुठल्या गाडीतून फिरतो, किती त्याचा किती बंगला मोठा आहे यावरून ठरवली जाते. पण मित्रांनो, मनापासून विचार करा, हा पैसा माणसाला शेवटपर्यंत साथ देतो का? पैशाने सुख विकत घेता येईल, पण खरं समाधान आणि शांतता मिळते का? याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे. तर आता आपण बघणार आहोत पहिल्या भागामध्ये, माणसं जपा, नाती टिकवा. आता आजची आपली जिंदगी खूप धावपळीची झाली आहे. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या शर्यतीत पळतोय. यामुळे काय झालं आहे, आपली नाती खूप कमजोर झाली आहे. सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये आपले हजारो मित्र असतात, पण सुखदुःखात सोबत करायला शेजारी कुणीही नसतं. आपण देवाला नवस बोलतो, तो नवस फेडला की एखादी वस्तू मिळेलही, पण आपल्यावर मनापासून प्रेम करणारा माणूस कधीही नवसाने मिळत नाही. हे लक्षात ठेवा. असा माणूस आपल्याला स्वतःलाच कमवावा लागतो. आपल्या चांगल्या स्वभावाने आणि प्रेमाने. म्हणूनच आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला जपणं हेच आपलं खरं धन आहे. आता ज्याला माणसं जोडता येतात आणि ती टिकवता येतात, तोच माणूस खऱ्या अर्थाने मोठा होतो. आता हे आपण पहिल्या भागामध्ये बघितलं आहे. आता बघणार आहोत आपण दुसऱ्या भागामध्ये, किंमत वस्तूची नाही, ती असते भावनेची असते. किंमत वस्तूची नाही, भावनेची असते. आता आपल्या रोजच्या जगण्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला खूप मोठा धडा शिकवून जातात. आता आपण उदाहरण बघूया. कळस आणि पायरी. मंदिराचा कळस आणि पायरी. आता आपण मंदिरात जातो तेव्हा मंदिराला सोन्याचा मोठा कळस असतो. आता तो दुरून खूप चमकतो, पण माणूस मंदिरात गेल्यावर कळसाला बघून मान झुकवत नाही, तर तो तिथल्या दगडाच्या पायरीवरच डोकं टेकवतो. का? कारण कळसामध्ये फक्त संपत्ती दिसते. कळसामध्ये संपत्ती दिसते, पण त्या दगडाच्या पायरीपाशी श्रद्धा आणि नम्रता असते. यावरून काय समजतं मित्रांनो? किंमत ही सोन्याला नाही, तर आपल्या मनातल्या भावनेला असते. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. पैंजण आणि टिकली. आता यामध्ये पायात घातलेले सोन्या चांदीचे पैंजण हजारो रुपयांचे असतात, पण तरीही त्यांची जागा पायातच असते. या उलट फक्त 5 रुपयाची
छोटीशी टिकली किंवा कुंकू हे कपाळावर लावले जाते आणि तिला तिथे मान मिळतो. कारण मोठेपणा हा किमतीवर ठरत नाही, तर तो स्थानावरून आणि महत्त्वावरून ठरतो. आता आपण बघूया तिसऱ्या भागामध्ये खरे श्रीमंत कोण. आता आजच्या काळात खरा श्रीमंत कोणाला म्हणायचं? ज्याच्या बँकेत करोडो रुपये आहेत तो श्रीमंत, की ज्याचं मन खूप मोठं आहे तो श्रीमंत? आता आपल्या अवतीभोवती अशी काही माणसं असतात की ज्याच्याकडे पैशाची काहीही कमी नसते, पण त्याच्या मनात कोणाबद्दलही आदर नसतो, आपुलकी नसते. अशी माणसं पैशाने कितीही श्रीमंत असली तरी मनानं मात्र अगदी भिकारी असतात. आता या उलट काही लोक खूप गरीब असतात, पण त्यांचं मन खूप मोठं असतं. कोणाचं दुःख पाहिलं की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कोणाला मदत करायची असेल तर ते सगळ्यात पुढे असतात. तर खरे श्रीमंत हेच आहेत ज्यांचे विचार मोठे आहेत आणि ज्यांच्याकडे माणुसकी आहे. आता आपण बघूया चौथ्या भागामध्ये विचार बदला, आयुष्य आपोआप बदलेल. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की पैशाची श्रीमंती आज आहे आणि उद्या नाही. तो येतो आणि जातो, पण तुमच्या विचारांची श्रीमंती आणि तुम्ही जोडलेली माणसं ही तुम्ही या जगात नसतानाही तुमची आठवण जिवंत ठेवतात. म्हणूनच आपण आपले विचार चांगले ठेवले पाहिजेत. कोणाबद्दलही मनात राग किंवा द्वेष न ठेवता सगळ्यांची प्रेमाने वागलं पाहिजे. तर पैशाने जोडलेली माणसं ही फक्त गरजेपुरतीच सोबत असतात, सोबत करतात, पण प्रेमाने जोडलेली माणसं हे आयुष्यभर साथ देतात. चला तर मग आजपासून आपण एकच करूया की आपले विचार मोठे करूया आणि माणसांना मनापासून जपूया. कारण यातच आपल्या जीवनाची खरी श्रीमंती आहे. तुम्ही सर्वांनी माझे हे साधे आणि सोपे विचार ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा लेख आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणी यांना शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत
नमस्कार.